पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा दमडीचं तेल आणलं झालं मामाजीची दाढी झाली उरलं तेल झाकून ठेवलं उठाचा पाय लागला हत्ती वाहून गेला याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार। मग या अलंकारात काही अभंग आहे ते पटत नाही। एका ठिकाणी म्हटलेलं आहे भीष्म स्त्रियेशी पाना फुटे ओवी आहे नाथांची भीष्माचार्यांच्या बायकोला पाना फुटे पट्टे काय होतं भीष्माचार्याच्या बायकोचं नाव तरुण मंडळीत होते तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा। एक पोरग उठलो होतं सांगे मला म्हणे महाराज अठलोक येते म्हणे अठलोक कोणाचं नाव अठलोक गेलाय म्हणे अठलोक मी म्हटलं सांग ना मग म्हणे एक अक्षर सांगा मी सांगलं काही म्हटलं शा म्हणे शांताबाई याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार पटत नाही असं बोलणं अतिशयोक्ती अलंकार। काशीचिरा लहाने जाते दळावा वारा नपुसकाचे नातवंड भरा सूर्या अंधारा लपवण काय काय भोळ्याच्या शिंगाना आकाश चिरा लहान जात्यानं वारा दळा नपुसकाचे नातू कोणाचे सूर्याच्या अंधारातला फराय काही मग याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार पटत नाही। पण काही काही प्रमाण असे पण ते असे नसतात त्याला म्हणतात विरोधाभास अलंकार। माझी भाषा समजून राहिली सगळे अतिशयोक्ती अलंकार दिसतात पण ते नसतात अलंकार असतात। अशी उदाहरणं देतात अबब बब बायको मोठी भारूड अबब बब बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी घेतलं मुसळ लागली पाठी घेतलं मुसळ लागली पाठी घेतलं मुसळ बायकोनं नवरा गरवार केला बायकोनं नवरा गरवार केला मनाचा मनोरथ पूर्ण झाला मनाचा मनोरथ पूर्ण झाला बायको मोठी बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी लागली पाठी जय भारूड बायको मोठी घेतलं मुसळ लागली पाठी बायकोनं नवरा गरवार केला हे पहिलं खरं वाटते जात। बरेच माणसं काही काही म्हणजे असे असतात आणि बाई असतात हे बरं पटते। काही काही माणसं मार खाणारी आहे पण मी सांगेन तुम्हाला आहे हे पटीन बुवा पण पुढे काय सांगलं बायकोनं नवरा गरवार केला पटतच नाही ना कसं पटीन हो माणूस त्याला आलं जीव ताप जाळा तुला समजते ना तुम्हाला आमच्याकडे काय म्हणतात सांगू का ते लोक फिरायला जातात की सकाळी तुमच्या शहरातलं जातात आमच्या गावात ते पोरे करतात पायरे चक्री गंगा पोय चक्री जाळा जुळा माणूस त्याला आलं जीव ताप समजते ना थंडी ताप मग ते थंडी ताप आल्यावर कार्यकर्ते गणपतीचं मंडळ झालं गोळा मग अध्यक्ष साहेब म्हणाले काकाला न्या दवाखान्यात मग आता दवाखान्यात न्या म्हटलं की असं घोंगळं नाहीतर चादर त्याच्या अंगावर गुंडाळा न्या पोरं पागल पोरं त्याच्या पत्नीचं लुगडं घेतलं ते त्याला गुंडाळ उचलला नेला दवाखान्यात सराट रात्रीचा वेळ डॉक्टर एकही हजर नाही सगळ्या नर्सच नेला बुवा दवाखान्यात टाकला त्या नर्सकडे आणा इकडे नेला अंदर पण अंदर टाकता बरोबर ते पोरं होते असे जमा होईल त्याने म्हणे व्हा भाई त्या पोरायले म्हणे व्हा भाई पोरं राव एक घंटा बसले हो बाईने इंजेक्शन आणलं टोचलं हे पोरं बसले आता येतील काका मग येतील काका एक पोऱ्या म्हणे होय ना अंदर रे तो गेला अंदर ते मॅडम आली तर हा म्हणे गड्या मॅडमने ना वाजीन सारखी अंगावरच येते काय करा काही समजत नाही दुसरा जरा सुटण्या पोऱ्या गेला म्हणे मॅडम कशी काय तब्येत काही सांगा तर खरी मॅडम म्हणे दिवस निघल्या होईल हा भाई पोऱ्या बाहेर आलं बसलं राव घंटाभर
ते दुसऱ्याला म्हणे गळ्या आपलं झुकलं म्हणे का. अरे पहिलेच आपला काका म्हणे असा, त्यात आपण साडी नेसवली आणि आणलं म्हणे मॅडमले वाटलं डिलिव्हरीची केस आली. असं होते का? नाही 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 होत नाही असं. म्हणून मग आता हे खोटं आहे का? नाही. आता या वेदांत आहे, याचे 11 अर्थ आहे, एवढे मला येतील नाही. एक सांगतो. बायको मोठी. बायको कोण? ते म्हणजे माया. आणि या माया रूपी बायकोनं परमात्मा रूपी नवऱ्याला गरवार केलं. मुंगी उडाली आकाशी, तिने गिरीले घोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. मुंगी उडाली ते माया. माया रूपी बायकोनं परमात्मा रूपी नवऱ्याला गरवार केलं. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा, तेथे एक धालगज निर्माण झाली, ते म्हणजे माया. तिने एवढे वाढविले. असे याचे अर्थ असतात. विरोधाभास अलंकार म्हणतात. दिसायला अतिशयोक्ती अलंकार वाटला, पटलं नाही, पण अर्थ आहे. नाथाच्या घरची उलटीचं फूल पाण्याला लागली आहे ना. मला टाइम सांगा पुरं हो. नाथ त्या घरातलं पाणी कोणतं, त्या पाण्याला तहान कशाची लागली, याचे अर्थ आहे. एक कबीर महाराजांचा दोहा आहे. कबीर महाराजांचा, कबीर दास की उलटी बानी, बरशे कंबल भिगे पाणी. कंबल बरशे पाणी, भिगे पाणी म्हणजे काय, कंबल म्हणजे काय, अर्थ पाहतो. एक असा दोहा आहे, तुम्हाला कळणार नाही. सांज पडी दिन ढल गया, बाघी न घेरी गाय. गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. याचा अर्थ पाहू. विठाला सांज पडी दिन ढल गया, बाघी न घेरी गाय. गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. संध्याकाळ झाली. अर्थ पहा. संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली. वाघिणीनं गायला घेरलं, गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी गेली. खोटं वाटत. अर्थ पहा. संध्याकाळ झाली, पण कोणती? त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण आली, कोणती? त्या वाघिणीनं कोण्या गायला घेरलं, गाय कशी मेली नाही, वाघीण उपाशी गेली कशी. खरी संध्याकाळ सांगतो मंडळी, खरी संध्याकाळ आहे जीवनातलं म्हातारपण. संतांचे शब्द आहेत हे आपले तुपले नाही. आपल्या कवित्वात काही चव नसते. आता ह्या मावशा गाणे म्हणतात, टॉयलेट हिंगणबेट. आमचे शेगावले लय दिंडे येतात. त्या दिंडेमध्ये मावशीचे गाणे ऐकायला जेव्हा ऐकायलाच वाटत, मनानं जोडतात हो. अरे गाथ्यातला अभंग म्हणा, काही गोड म्हणा. नाही तुम्ही रेल्वेत पाहणं ते भजन, शेगावले कधी गर्दीच असते. पण त्या बायाचे गाणे त्या गर्दीमध्ये, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. आहे अरे तुझी रे आठवण लय लय येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तो रे देव, माझा नंबर कर रे शेव. म्हण अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, मोबाईल लावते तुला फोन. सांगा बरं काय हाय यार. आमच्याकडच्या बाया म्हणतात, रातभर पाखडलं काही नाही सापडलं. असं रात्रभर भजन जरी केलं काय निघीन माया, काहीच नाही हो. मी दिंडी चालक आहे संस्थेचा आमच्या. आमच्या दिंडी 300-300 बाया असतात. पंढरीला जायला मला 28 दिवस लागतात. मला पायी चालायचा फार छंद आहे. मी वयाच्या 14व्या वर्षी नर्मदेची प्रदक्षिणा केली. 14व्या वर्षी. मला हिंदी ना बोलता येईल, खोटं बोलत नाही, असणार उपाय. अंगावर कपडेने लगटच होते. गुरुवर यांनी सांगितलं प्रदक्षिणा कर, तू काही शिक. मी शाळेत काही येणार. मी 3 वेळा नापास झालो 4थ्या वर्गात. माझ्या गुरुजी मला शेवटी म्हणत, तू या पोरायला शिकून मी घरी जातो. आमचे गुरुजी म्हणत, शिव्या तू प्रदक्षिणा कर. नर्मदेचा महिमा आहे. तेरी परिक्रमा करे नर कोई, तरे सकल संकट शे सोई. 14 वर्षाचा होतो.
हिंदी ना बोलता येईल. मी दुकानात जाओ, रोडगे करू, आटा मागो, रिक्षा मागत जाऊ आटा. मग त्यात असे बट्ट्या खायची इच्छा झाली. रोडगे करत नाहीत का गौऱ्यातले, मी गौऱ्या गोळा केल्या, आटा आणला. मग त्या आट्यामध्ये ओवा टाकतात, ओवाच म्हणतात ना. मी दुकानात गेलो दादा, इमानदारीनं सांगतो, मी दुकानदाराने म्हणून हमको ओवा दो, हमको ओवा दो. तो दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला म्हणून जिरे का भाई. म्हणून सांगतो साधा गोळा बो आहे. अहो दिंडीमध्ये बाई आली, रट्टीच्या धक्काना आली. तिच्या घरचा बुवा बेवळा होता. बेवळा समजते तुम्हाला, म्हणजे कधी लेजिमच खेळतो कसा होता. मग तिला तो रोज मारे आली दिंडी. मग काही बाया भजनातल्या असतात, काही येत नाही. मग तिनं बिचारीनं कधीच भजन केलं नाही, कारण तिच्या पुढे जिंदगीचं भजन होईल असतं. मग ह्या बाकीच्या बाया तिला करत म्हणणं बाई गाणं, बाई म्हणणं गाणं. ते करे मा तकदीराचं सगळं गाणं वाजेल आहे, तू मला म्हणायला लावू नको. असे 20 दिवस निघून गेले. बाया फारच नांदी आल्या, बाई म्हणणं बाई गाणं, म्हणणं बाई गाणं. त्या बाईला राग आला. ते बाई म्हणे काय गाणं करता, हो तुम्हाला काय येते हो म्हणे, टॉयलेटच जोडतात, काही म्हणता असे 100 गाणे म्हणतो. एक म्हातारी उठली म्हणे 100 नको म्हणून, एक तर म्हण, आवाज तर ऐकू दे. त्या बाईनं गाणं म्हटलं राजे. शेवटी मला जायला लागलं बंद करायला, बंदच ना करे, कारण त्या गाण्यात देव नाही, धर्म नाही. त्या गाण्यात तिच्या घरचा बुवा सांगितलं, मा घरचा कसा आहे, मला नवऱ्यानं मारलं व शेजारीनं त्या बाई. आता काही हाय काय. तरी एक म्हातारी उठली म्हणे माय काय गळा आहे व गो, बायाची जात चुकली आहे, म्हणायला पाहिजे असं म्हणू नको. मग असं म्हटल्यावर तिचे कळवे का बंद होत नाही. भर दिवाळीला दारू प्याला, यानं फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, आणि लोकांना गद्यासारखा मारला व शेजारीनं त्या बाई. तरी एक म्हातारी उठली म्हणे बाई काय हृदय भरेल आहे व, ते काही बंद करेला. सोयल्या धायऱ्यानं आंदोलन केलं, उभाऱ्यानं बाजारी नेलं, सारं विकून टाकलं, 2 गदा पिऊन आलं मला धळ मारलं. हे किती म्हटलं तरी काहीच नाही. संतांच्या एका शब्दातून आपला जीवनाचा उद्धार होतो. आपला विषय चालू आहे, सांज पडी दिन ढल गया, बाघी न घेरी गाय, गाय बिचारी मरी नाही, बाघी न भुकी न जाय. संध्याकाळ झाली, वाघीण आली, गाईला घेरलं, गाय नेली नाही, वाघीण उपाशी गेली. खरी संध्याकाळ जीवनातलं म्हातारपण. आणि या म्हातारपणाच्या वेळेला एक वाघीण येते, त्या वाघिणीचं नाव आहे यम. काळरूपी वाघिणी ते या जीवरूपी गायीला घेरते आणि गाय मरत नसते. जीव मरते काय दादा, नैनन शिंदंती शस्त्राने, नैनन दहती, शस्त्रानं तुटत नाही, पाण्यानं भिजत नाही, जाळल्यानं जळत नाही, कारण ममई वंशो जीव लोके, देवाचा अंश असते जीव, मरत नाही. आणि वाघीण उपाशी जात नाही. काय खाते ते, देह जाईल त्याशी काळोबा, ते काळरूपी वाघीण या देहाला खाते, असा याचा अर्थ आहे. का यातून काय उपदेश आहे, व्यंजनावृत्तीने उपदेश आहे. बापो हो, मरण रूपी काठी डोळ्यासमोर ठेवा, रस्ते बदला, परमार्थ करा. मनरूपी बकरी परमार्थ रूपी खुंट्याला बांधा, संसार रूपी रानात चरायला पाठवा. परमार्थ करा. सद्गुरु सखाराम महाराज इलोरेकर एक वाक्य वापरतात, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. सज्जनाचा पैसा परमार्थात लागतो आणि दुर्जनाचा पैसा तिकडे जातो. हे डॉक्टर होतात, गणपती देवता, सुख करता दुःख हरता डॉक्टर आहेत की नाही. फक्त त्या डॉक्टर म्हणजे या डॉक्टरांमध्ये बदल आहे. आपण गेलो
की त्यांना दुःख सांगावं लागतं. बरोबर आहे. पहिले ते म्हणतात असे झोपा, आ करा, जीभ काढा, डोळे वाचा, आळवे व्हा, उघडे, इकून तपासतात, तिकून तपासतात, उठून बसा. काय झालं? हे अशी नाही व्हा म्हणत, अशी या दाना पेरा. एक दाना टाकला की जसं कणस येते ना ज्वारीचं, तसा एका रुपये वरलीच आहे. आणि ती कशी नाही बरं, ते वरली कशी आहे, लागला तर रतन नाही तर खत्री. म्हणून सांगतो बापू हो, परमार्थ करा. हा उपदेश आहे, आहे उपदेश. मरणाची काठी डोळ्यासमोर ठेवा, कोणीच कोणाचं नाही. शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. हे आहे फक्त खरं, बाकी सगळं खोटं. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंतिल जाशील एकला रे प्राण्या, अंतिल जाशील एकला रे प्राण्या. माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार, 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 प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्यावरती ते राहील, मेल्यावरती ते राहील, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, 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 प्राण्या मायेचा महाराजांनी असं म्हटलं की त्याची फोड करून सांगायचं काम नाही. प्रत्येकाच्या अंतकरणात बाणासारखं घुसलं. खराय हे सगळे आता वयस्कर मंडळी आहे, प्रत्येकानं पाहिलं पूर्ण जीवन. कितीक लोक आपल्या देखत मेले, भरपूर इस्टेटा कमावून ठेवल्या. काय आहे हो, आमच्या गावात 20 एकर जमीन वाला मेला, ज्यानं कमावली स्वतः, कोणाच्याच बापाचे कोण पुतळे बांधले नाही. तो मेला तर त्याच्यासोबत सुनाई नाही बसायला आणि मुलंही नव्हती. तो म्हशीच्या गोठ्यात मेला मावशा. सुना नाही, मुलं नाही, खरी गोष्ट आहे. म्हशीच्या मागे त्याची खाट टाकलेली होती. कुत्र्यासारखी गती होती, श्वानापरी गती झाली. अवघे करते हाळहाळ म्हातार टाकला बुवा. रात्री 1:30 वाजता म्हातारा गेला, कोणालाच माहिती. त्या म्हशीले तो चारा कुटार टाकी. म्हशीचं लक्ष होतं, वाटते गेला. ढोर कुत्र्याले फुटका टाका, तो उपकार मानतो. ते म्हैस अशी बांधलेली होती तर अशी पाय गेला की हाय, गेला की हाय. तिला असं वाटते कल्ला करा, बोलावा कोणाले. पण आपण कल्ला करा, हा उठून बसा, लोक मारतील. त्या म्हशीनं वाट पाहिली, उठते काय नाही उठला. तरी तिची हिंमत ना पुरी. शेवटी त्या म्हशीनं त्याच्या अंगावर पाणी टाकलं, तरी तो उठला नाही. म्हणजे ते पाणी आणायला हौदावर नव्हती गेली, तरी उठला नाही. म्हशीले समजला आता हे गेलं. भाऊ म्हैस होती, पोरगा नाही, सून नाही. शेवटी ते म्हैस त्याला रडेला. सुना उठल्या पाहिजे, म्हणजे ढोरानं उपकार मानले. उठले पोरं, आले बाहेर, उचलला म्हातारा, नेला घरात. आता घरात कोणी जर मेलं, तुमच्याकडे रडतात की गाणे म्हणतात मावशा? रडतात.
त्या सुनाईनं म्हातारा झाकून ठेवला, त्याच्या अंगावर वजन टाकलं, झाकून ठेवला. दिवस निघल्यावर पाहून घेऊ उघडला, चहा घेतला. मग मोठा मुलगा म्हणे रडा जराशा लोकांना समजीत सुरुवात करा लागते, मग बाकीचेच रडतात ना, रडा जराशा. ते सून म्हणे मी नाही रडत. म्हणे का? म्हणे मी जर रडली तर ह्या गल्लीतल्या बाया म्हणतील रोज तर म्हाताऱ्याला खायला ना दे, आणि आता कशाला रडतं, मी रडत नाही. मग तो म्हणे दुसरीले बाई तू रड, सुनीले लहानी. ते म्हणे बाई नाही रडत, मी रडली तर बाया काय म्हणतील, मी नाही. मग तो म्हणे मी काय करू? ते सून म्हणे रोजानं सांगा म्हणे 2 बुटे. गावातले आपल्या सगळं माहित आहे, आणि पाहुणे रावणेले काय दिसते, तोंडावर पदर घेते ना रडती. गावात फिरला, आता कोणी रोजानं भेटते काय मावशी, पण 2 रिकामचोट बुड्या म्हणजे काही घेणं घेणं वर्ष वट्यावर बसेल होते. मग हा म्हणे चालता का आजी रडायला मजुरी देतो. ते म्हणे दुसऱ्या बुडीला म्हणे बाई घरी राहिल्यापेक्षा चालू, पण बाबा पैसे घेणार नाही. मग 2 पाहिल्यात तुरी देतो म्हणे, तुरी आल्या बुवा, आणि एक इकडनं बसली एक इकडनं बसली, पण रळ एकी नाही. रळ माणसाच्या कर्माचा आहे. कोणी बुवा चांगला होता हो, गणपतीच्या वेळेस 5000 वर्गणी दे, चांगला माणूस नाव काढ. ती एक म्हातारी म्हणे दुसरीले बाई रडणं. ते म्हणे मा याला काय रडतं, याच्या म्हशीचं शेण नेलतं तर यानं भांडण केलं, मी रडत नाही याले. ते दुसरी म्हातारी म्हणे बाई तू याले रडू नको, तू याले रडू नको, पण तुरीले रड, तुरीले. ते म्हणे असं सांग. त्या बाईनं रडणं सुरू केलं, असं वाटले किती चूक झाली. पल्लाच करे भाऊ, यानं तुरी कबूल केल्या मुकल्या दिन काय बाई. हे सगळं असं भाषा विरोधाभास अलंकाराची असो की व्यंजनावृत्तीले उपदेश असो, भाषा कोणती असो, आईच्या अंतःकरणात लेकराविषयी दया असते. मग नाथ महाराज संत सर्व संत आपल्या आई आहे, साधू माय आहे, आणि देव बाप आहे. हा मी एक अर्थवाद केला. मोठमोठ्या विद्वानांनी याला मान्यता दिली, खरं आहे म्हणतात. मी म्हणत असतो एकटा साधू माय आहे आणि देव बाप पटवून देतो. साधू माय कशी, देव बाप कसा पहा. साधूच्या प्रेमात आणि आईच्या प्रेमात साम्यता, आणि बापाच्या देवाच्या प्रेमात साम्यता. समजा एखादं शंभळ लेकरू आलं, घाणीनं भरलेलं आहे, नाकातला शबूळ गालाला लागलेला आहे, आणि ते लेकरू पुरुष मंडळी तुमच्याकडे कोणाजवळ तरी आलं, कोणता बाप आता मोठा घेईन हो? गालाले शंभूळ आहे, जो घेईन तो गाय खांद्या. काही काही लोकांचा जन्मच लेकरं वागवण्यासाठी व्हायला. लेकरं वागू नये असं नाही, पण बापो काही लिमिट असते. शक्यतर माणसं वागवतच नाही, कारण हे काम पण नसते माणसाचं काम. माणूस असं निप्पक लेकरू असलं की घेते, सकाळी सकाळी उठलं, आंघोळ व्हायला, गंध पावडर व्हायला, नंतर घेतात. हे बापाचं प्रेम आहे. शंभळ लेकरू मांडीवर घेणार नाही आपण, काय म्हणून बरोबर आहे, नाहीतर बोट धरून घरलोक नेऊन देऊ. हे बापाचं प्रेम आहे. आणि तेच लेकरू कितीही भरलेलं असलं तरी या मंडळीत येऊ द्या. आणि यातली माई माय 10,000ची जरी साडी नेशेल असली तरी पदर सोडून त्याचा शंभूळ पुसून मुका घेईन, हे मायचं प्रेम. हे आहे माय, तिच्या जवळ खूप प्रेम. मग साधू माय आहे आणि देव बाप. देव शंभऱ्याला कधी जवळ करत नाही. भक्ता राखी दुर्जनाशी देवानं सोबत वागवले, खांद्यावर घेतले, डोक्यावर घेतले, बोटात, पण कोणाले नेलं सोबत? जे महात्म्य मलविक्षेप रहितत्वै सती, साधन चतुष्टय संपन्नत्वै सती, सो रूपात ज्ञानतोम अधिकारी. ते अधिकारी देवाच्या सोबत होते, शंभळ एकही नव्हतं. आणि साधूचं प्रेम मायसारखा खटनट शुद्ध होणी, दौंडी पिटी भावे चोखा बेळा. खटनट यावे
कोणी या, हे साधूचं प्रेम आहे म्हणून साधू माया उपदेश करतात नाथराय. आता प्रश्न लय आहे, 11 वाजले. फार मी कीर्तन लांबतच नसतो, पण आता आमचे गुरुबंधू मंडळीचं हे काही मला मारतील नाही. चालू तू 1 वाजेलो जाऊ द्या. काय बापो टाळ्या वाजवता, बोलल्याने जात. मी 11:30 एंड करतो. विठाल पटपट अभंगावर जो पुरा होईल याची गॅरंटी नाही, आणि पुरा सोडवणार नाही. एक चरण होईल, बाकीचा पुढच्या वर्षी. हे मंडळ म्हणून हा चटकला गळ्या वक्या, तसं काही नाही बापो. कोंबडं कोणाची वड लावलं तरी दिवस निघते, काही तेवढं म्हणणं नाही. मी थोडक्यात सांगतो. नाथ महाराज उपदेश करतात. आता प्रश्न आहे, उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, कसा करावा, कशा करता करावा. उपदेश म्हणजे काय मी एवढं सांगणार नाही. उपदेश कशाला म्हणतात? हितकथनम उपदेश, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. आणि संतांचा एकही शब्द असा नाही की ज्यात आपलं हित नसेल. असे अभंग ऐकले का तुम्ही संतांचे की ज्यात हित नाही? हिताचा उपदेश करतात. वारकरी संप्रदायाचे जे पाईक आहे, जे वैष्णव आहे, त्यांना आपल्या वैष्णव संप्रदायाची ओळख करून देतात. अभंगाचं पहिलं चरण. अर्थ सांगू. विरोधाभास अलंकार आहे. संत वरल्या मार्गाने आले हे सगळ्यांना कळलं. हाती खुरक्या काखेत मुंडी. वरल्या दिंडी म्हणजे वरल्या मार्गाने आले, हातामध्ये खुर आणले आणि काखेत मुंडी आणली. हे नाही पडलं का हो? मग पहिले वरल्या म्हणजे काय? हा मार्ग वरला कसा आहे प्रश्न आहे.
काही लोक कीर्तन झाल्यावर विचारतील, त्यापेक्षा मी पहिलेच सांगतो ना, हा मार्ग वरला. आम्हाला भरपूर लोक भेटतात बुवा प्रश्न विचारणारे. साधू म्हणजे लोकांची भाभी व्हायला इमानदारीनं राग येते राजे हो. आम्हाला सुख नाही कुठे. विचारतात लोक. हे लहान लहान मुलं या मोबाईलने एवढे हुशार झाले. परवाच्या दिवशी बंदी धनगरांचा तांडा आहे आमच्याकडे बुलढाण्याकडे. माझं कीर्तन असते वर्षाला. त्या लेकराईनं प्रश्न विचारला म्हणे महाराज 3 प्रश्न. मी कीर्तनातून विचारत असतो लेकरं असले पुढे. मग त्यांनी मला विचारला म्हणजे 3 प्रश्नाची उत्तर द्या. तो मोबाईल मध्ये पाहिलं असेल त्याने. म्हटलं सांग भाऊ प्रश्न. त्यानं पहिला प्रश्न विचारला म्हणे दूध कोण देते. म्हटलं ते बक्षीस. एवढं सोपी विचारतात काय. म्हटलं काय देते. नाही. दुसरा प्रश्न आहे का. 3 उत्तर द्या. म्हटलं दुसरा प्रश्न म्हणे अंड कोण देते. म्हटलं कोंबडी. आता हे काही कठीण आहे का. त्यानं तिसरा विचारला मावशा हो. म्हणे दूधही देते अंडही देते असा प्राणी सांगा. मी मग डोकंच खात बोललो. म्हटलं भाऊ मी तुझ्या पाया पडतो पण उत्तर दे. मी त्याला विचारलं. त्यानं एवढ्या पटकन उत्तर दिलं. म्हणजे सोपी आहे महाराज. दूधही देते आणि अंडही देते असा प्राणी दुकानदार. असे प्रश्न विचारणारे लोक भरपूर आहेत. भरपूर आहे. म्हणून सांगतो बापू मी थोडक्यात देतो सांगून तुम्हाला. हा मार्ग वरला कसा. हा मार्ग वरला कसा ऐका. मी 4 कारण सांगतो. तसे कारण दिवस निघेपर्यंत सरतील कधी तर खेटर मारतात. सरणार. कारण वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे. खरं आहे. या दुकानात दुसऱ्या दुकानातला मालच नाही. ज्यातलं घेतलं गल्लीवर मांडलं. काही काही लोक अरे दाढी समजा दाढी कटिंगचं दुकान आहे. शहरात जाऊन करायची काऊन होबासकी करणं अटी वस्त्र आणि बिलेटच आहे. कधी काय तो फावल्यानं करते काय. मग वारकरी संप्रदाय आपला घरचा आहे. आपले बापदादे आजे पंजे या मार्गाने गेले. मग तुम्ही काय रानडुकऱ्यासारख्या धवसा मारता रे. मनानं ज्या धर्मात तुम्ही जन्माले आले, ज्या पंथात तुम्ही जन्माले आले त्याला विसरता. बाबा सगळं काही बदलता येईल. आई बदलता येते काय. बायको बदलता येईल पण आई बदलता येत नाही. आपला पंथ आपली आई असते. विठ्ठल हा मार्ग वरला कसा. मी थोडक्यात सांगतो आता. एक आहे कारण अनादी आहे. दुसरं वेद बोधित आहे. तिसरं सफल आहे. आणि चौथा आहे थोर पुरुषीकृत आहे. पहा अनादी. अनादी कशाला म्हणतात. यस्य आदी स अनादी. ज्याची जन्मतारीख सांगणारा पैदा झाला नाही पुढे कधी होणार नाही त्याला म्हणतात अनादी. पटलं. मग वारकरी संप्रदायाची जन्मतारीख सांगणारा पैदा झाला नाही पुढे कधीच होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. याची सुरुवात आहे. रंभातिक नाचती उभ्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणजे भगवान शिवापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. गणपती बाप्पानं पंढरपूरची वारी केली म्हणून राहुळात जाताना डाव्या बाजूला गणरायाची भव्य अशी मूर्ती आहे. पद्मतीर्थावर आई पार्वतीचे पाऊल आहे. आणि महादेवाची पिंड आमच्या विठ्ठलाच्या डोक्यावर आहे. कारण महादेव आले भगवंताला आनंद झाला. डोक्यावर घेतलं पांडुरंग नाचायला लागली. म्हणून हा मार्ग वरला आहे. एक कारण. दुसरं कारण आहे हा वेद बोधित आहे. या संप्रदायाचं नाव वेदात आहे. वारकरी नाही. आपण मूळ वारकरी. ज्ञानेश्वर गिरीबाबा मला नाव माहित नसतं. मी यांना काय म्हटलं असतं मृदंगाचार्य महाराज. बरोबर आहे. मग आपण तसे मूळ गिरी महाराज आहोत. तुमच्या आलं का झाला. कोणा आपण. आपण आहो वैष्णव. आपण कोणा वैष्णव. पण आपल्या पूर्वजांनी वाऱ्या केल्या म्हणून आपल्याला नाव पडलं वारकरी. जसं यांना मृदंगाचार्य पडलं तसं. म्हणून हा मार्ग वरला आहे. कारण वेद बोधित आहे. या संप्रदायाचं नाव वेदात. तिसरं कारण पहा. तिसरं कारण आहे हा मार्ग सफल.
सफल म्हणजे काय हो, जेवढे लोक या मार्गाने गेले ते सर्व आनंदानं राहिले. नाथ महाराजांनी पुरावा दिला, साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. या मार्गाने गेलेले साधू आनंदात राहिले. आता याच्यावर शंका येईल, विचारीन कोणी म्हणून सांगून जातो. कोणी म्हणेन महाराज कोणते साधू आनंदानं राहिले, नाव सांगा बरं, सांगा नाव कोणीतरी. ज्ञानोबारा आनंदात होते, मारलो लोकांना, खायची सोय नव्हती, भिक्षा मागून खावं लागलं, आनंद नाही. जगद्गुरु तुकोबाराय आनंदात होते, गाढवावर बसून मिरवणूक काढली, काठीनं मारलं, याच्यापेक्षा दुःख आहे का कोणतं. मग तरी आनंदी राहिले, तरी आम्ही आनंदाचे लाडू खातो, खोटा आहे. आईसाहेब मुक्ताई सगळ्याचे तुम्हाला प्रमाण माहित आहे की सगळ्यांनी दुःखच भोगलं. बरं, जे नाथ महाराज म्हणतात आनंदी राहिले, ते नाथ आनंदात होते का? यवन अंगावरी मुसलमान 108 वेळा अंगावर थुकला का हो, राग येणार नाही? मात कीर्तनातून पण उठून गेलं की इमानदारीला गच्ची दाबा वाटते. ते नाथ महाराज होते हो, अंगावर 108 वेळा मुसलमान थुकला. मी रेल्वेनं प्रवास करतो, मी सगळ्या महाराज लोक लहान महाराज आहे, तुमच्या सत्या जेवढे महाराज आहे खरं खरं बोलतो, खोटं नाही, तेवढ्या सगळे म्हणजे गरीब, ते काही शिव मारत असो नाही. फक्त माझं साधं सुद्धा काम, 2 किलोमीटर जर गाव असलं मी पायी जातो, फाट्यावर उतरलं की पायी जायचं आहे. म्हणजे या जळगावात सुचत नाही हे माहीत नव्हतं म्हणून फोन आणखी नाही तर कर हटलो, आणि कधीच बाटूलाही नाही इतके ते जा नाहीतर काही काहीचे महाराज असं व्हायला. एक महाराज रात्री धूम हिंडे, इकडे चक्कर मार, तिकडे चक्कर मार, इकडे चक्कर मार, तिकडे चक्कर मार. त्याची बहीण आली, झपना याने काय झोप घे ना, हा हिंडे इकडे चक्कर मार. बायको आली, हा झोपा ना. ते म्हणे मला झोपच येत नाही. काऊन नाही झोप? म्हणे कीर्तनाची सवय आहे. अरे 1 वाजला, 1 कीर्तन करायला बंद होते, झोपा. नाही ना, झोपच येत नाही. ती बाई मोठी चतुरी. महाराज लोकांच्या बायका शक्यतो थांबल्या नसतात, त्याला माहिती आहे हिंडणारी आवाज. मग ते बाई म्हणे कशी नाही येत झोप, तर मी पाहतो. मला वाटलं हे काही झोपी गिपीची गोळी आणि यायला देईन, मला असं वाटलं. ते बाई एवढी हुशार राहते, घरात गेली, नारळ, शेला टोपी, बोक्याची वाटी, पाकिट घेऊन. पण तोही असा झोपला की सकाळी मी उठून घरी गेलो, माया पण तो उठला नाही. बाबा मला एक सांगायचं होतं, आनंदी राहिले, इथून विषय लांब. आनंद नाही हो, नाथांच्या अंगावर थुकले तरी बापो मी काही म्हणजे विरोधात बोलतो असं नाही, भोळा भाळा माणूस आहे. तरी आमचे काही काही शहाणे लोक म्हणतात हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू आपल्या तोंडात शोभत म्हणून नाही भाऊ, त्यांचा विरोध करा असंही म्हणत नाही. कारण हे आता कॅसेट होऊन राहील, मी खोटं बोलीन काय, मी पाया पडतो. मी असं विरोध करा म्हणत नाही, पण भाई भाई म्हणू नका असं म्हणू शकतो. मी एका गावले असं म्हटलं, मला एका मूर्खानं अडवलं, असं कसं काय म्हणता, कसं काय भाई भाई नाही. म्हटलं बाळा पटवून दे की भाई भाई कशी आहे. तो म्हणे रक्त एक आहे. म्हटलं उत्तर मी कसं. म्हटलं वडिलाच्या अंगातलं रक्त कसं आहे. म्हणे लाल आहे. म्हटलं गाढवाच्या अंगातलं कसं आहे. म्हणे लाल. म्हटलं मग गाढवाला पहा म्हणून नाही भाऊ, त्यांच्यात आपल्या जमीन आसमानचा फरक आहे, खूप खूप फरक आहे. उदाहरण इथं म्हणून असं म्हणू नये. विठ्ठला अंगावर थुकला तरी राग नाही आला, पण तरी म्हणतात मी आनंदानं राहिलो. नाथांच्या अनेक सांगता येतील गोष्टी, सांगत नाही आता, वेळ होऊन राहिला. आनंदी राहिले का म्हणतात हे पाहिजे. कोण्याच साधून सुख नाही भोगलं, कोण्याच नाही. पण तुम्हाला वाटत असेल बुवा की त्यानं नाही भोगलं, पण त्याच्या नावावर तुम्ही भोगता. मी खरं बोलणार माणूस, तुम्ही भोगता.
तुम्हाला वाटते आणि भोगत नाही. सुख आहे. आता हे रात्री जातात का घरी? कीर्तन झाल्यावर घरी 40 किलोमीटर गाव आहे. गणपती फोडायला भेट नाही. यायले जर फोडलं तर काय करा? आमच्या बायका तुमच्या नावानं लढतील की नाही? खरं सांगा, काय सुख आहे हो आम्हाला? गाडीत बसायची घाई केली की लोक करतात साधू आहे ना, सुख आहे. बरं बसल्यावर तर बसू देत नाही महाराज. मी बसलो एकदा, आमचं शर्ट असते लंब, त्या एसटीने ते अशी हे जागा असते, त्यातून बाहेर आलो. एका पाय देणार, मी ना म्हटलं दादा पाय काढा. तो म्हणे मग लंब काढून शिवलं. त्याच्या शेजारी एक बसेल होता भाऊ, शेजारी. त्यानं गप्प बसा की तो म्हणे हे साधू काय घरच्या पैशाने शिवतात, लोकच देतात. काय सुख आहे सांगा हो. महिना महिना हिंडतो हो राजू, एक महिना. माझे वर्षाले 200 कीर्तन होतात. महिन्यातून घरी जावं मी. पण आता सुख हे जे महाराज आता रोज घरी जातात की नाही, मी न सांगायला यायला घरी जात जा. मी महिन्यात जावं, महिन्याला एकदा. एका महिन्याला काका मी घरी गेलो. एका महिन्याला महापोरगा 3 वर्षाचा असा वट्यावर उभा होता. आता महापुरानं मले पाहून असं पळते यावं की नाही, पप्पा आले. पप्पा नको म्हणू, अळाण्याचा आहे बाबा तर म्हण. इमानदारीनं सांगतो बुवा, महापोऱ्या माकडे पाय म्हणे माव बुवा आला व बुवा. आता खरं सांगा याच्यापेक्षा दुःख आहे का कोणतं? म्हणून मी यायले म्हणतो रोज जात जा घरी. पण आज बापू कीर्तन आले, उशीर होता, आज येईल, जाऊ नका. काय का आनंद? बुवाला म्हणे बुवा. आणि त्याची माय घरातून म्हणते कोणता बुवा रे? आता खरं सांगा यानं घरचा म्हणा की नाही. महापोऱ्या म्हणे आई नारळावाला दिसते ग. काय म्हणे? नारळावाला दिसते. कारण आमच्या थैलीत चिपकून डाळी कधीच नसते. कधी पहा तुम्ही नारळ, पण तुम्ही लोक एवढे पाजी आहे, आम्हाला कधी नारळ सुद्धा देतच नाही. मा घरी वर्षाले 2 पोते नारळ होतात. आता मागच्या वर्षीचा हिवाळा लागला, मी ना म्हटलं नारळ विकू नये. कधी साधून नारळ विकू नये, त्याचा मान विकला जातो. त्याने अपमानी जीवन जगावं लागते. मी विकत नाही. मग तिला म्हटलं आपण 2 जण फोडून लाडू करू. दोघंही महाराज ते मुसई असते ना, मुसई समजते. मुसई घेतले, नारळ फोडायला लागलो. महाराज रट्टा मारायच्या पहिले आठवण घ्यायला की नागदाट असे नारळ देतात हो. म्हणून सांगतो बापू आनंद नाही आनंद. सगळ्या संतांनी दुःख भोगलं, मग तरीही असं का म्हणतात आनंदी राहील? मग हा मार्ग वरला कसा म्हणतात? हा मार्ग सफल कसा आहे सांगा? सफल कसा आहे ऐका. एकनाथी भागवतात सांगितलं, जाते म्हणती महादुःख, जाते म्हणती महादुःख, ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख. जाते म्हणती परम सुख, ते आवश्यक भगवंत. ज्याला महादुःख म्हणतात ते महादुःख खऱ्या भक्ताले, खऱ्या संताले देव आहे. आणि ज्याला सुख म्हणतात ते सुद्धा देव आहे. कारण आमचे महात्मे सांगत गेले, दुःख हे परमार्थाची जननी आहे. दुःख देवाची माया आहे. दुःखामध्ये देव आठवतो. आमच्या वारकरी परंपरेमध्ये दुःखाला देव मानण्याची पद्धत आहे. म्हणून हा मार्ग वरला आहे. 3 कारण झाली. 4थं कारण आहे, हा मार्ग थोर पुरस्कृत आहे. म्हणजे कसा हो? या मार्गाने 1-2 साधू नाही गेले, नाही, अनेक महात्मे गेले. निवृत्त सोपान मुक्ता एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. मारी गोरा कुंभा चोखा मेळा बंका महा, मारी गोरा कुंभा चोखा मेळा बंका. निवृत्तीनाथ सोपान
पहिल्या चरणातलं एक तुकडं झालं.